हॅलो स्टुडंट्स, रयत शिक्षण संस्था सातारा, तात्मा राजगुरू विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पांडवनगर, पुणे येथे मी लुले मॅडम तुमचं स्वागत करते. आज बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील लेसन नंबर 3 रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप यामधील ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर हा जो चॅप्टर आपण बघतो आहे त्यातील लास्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 13. यानंतर तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम्स आपल्या मनाने सॉल्व करायचे आहेत आणि समजा जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही मला विचारू शकता आणि या चॅप्टरच्या नंतरचे सगळी एक्सरसाइज तुम्हाला आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 13 आपण पहिले वाचून घेऊ आणि मग त्याचं सोल्युशन बघू. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, राधा अँड विकास वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन प्रपोर्शन ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे राधा आणि विकास हे ओल्ड पार्टनर्स आहेत आणि ते आपला प्रॉफिट अँड लॉस 3:2 या जुन्या ओल्ड रेशोमध्ये वाटून घेत होते. देअर बॅलन्स शीट इज ॲज फॉलोज. हे बॅलन्स शीट त्यांची दिलेली आहे. तर बघा, तुम्हाला लायबिलिटी साईड जर आपण वाचली तर कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत दोघांचे, राधा आणि विकासचे. म्हणजे राधानी किती पैसे लावले कॅपिटल म्हणून, विकासनी किती लावले. त्याच्यानंतर खाली करंट अकाउंट दिलेलं आहे. या करंट अकाउंटच्या याच्यामुळेच मी हा प्रॉब्लेम निवडला. करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले आहेत. याचा अर्थ काय की त्यांचं जे कॅपिटल हँडलिंग होतं हे सेकंड टाईपचे जो आपण मेथड शिकलो होतो त्याप्रमाणे होतं. तर करंट अकाउंट राधाचा दिलेला आहे 2,400 आणि विकासचा दिलेला आहे 2,800. थोडं खाली गेलेलं आहे ते. त्यानंतर लोन फ्रॉम बालू दिलेला आहे 40,000 आणि क्रेडिटर्स 12,000. तर आपल्याला जेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं, जेव्हा करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिसतात तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं की जे आपण सगळं कॅपिटल अकाउंटमध्ये लिहित होतो त्याच्यातला काही भाग आपल्याला करंट अकाउंटमध्ये दाखवावा लागतो. तर ते कसं दाखवायचं मी तुम्हाला सांगते. पहिले आपण गणित वाचून घेऊ. ॲसेट साईडला नॉर्मल ॲसेट्स दिलेले आहेत, प्रिमायसेस, फर्निचर अँड फिक्चर, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक. त्यानंतर खाली तुम्हाला ॲडजस्टमेंट्स दिले आहेत. बघा की 1 एप्रिल 2019ला ओम या नवीन व्यक्तीला वॉज ॲडमिटेड टू द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. ओम नावाच्या व्यक्तीला ते न्यू पार्टनर म्हणून आपल्या फर्ममध्ये ॲडमिट करतात आहे, म्हणजे नवीन पार्टनर येतो आहे त्यांच्या ह्याच्यात. आता यांनी किती कॅपिटल आणलं आणि किती गुडविल आणलं ते खाली दिलेलं आहे सेकंडवाल्या याच्यामध्ये. बघा, सेकंड ॲडजस्टमेंट, ओम शूड ब्रिंग इन 80,000 ॲज कॅपिटल अँड 20,000 ॲज इज शेअर ऑफ गुडविल. शेअर त्याचा गुडविलचा 20,000 त्यांनी आणावा आणि कॅपिटल म्हणून 80,000 आणावे. अँड इट वॉज रिटेन्ड इन द बिझनेस अँड ही शूड बी गिवन 1/4 शेअर इन द फ्युचर प्रॉफिट. आणि हा जो गुडविलचा शेअर त्यांनी आणलेला आहे तो बिझनेसमध्येच ठेवावा. म्हणजे या राधा आणि विकासला जो आपण वाटून देणार आहे तो त्यांनी काढावा नाही, त्यांनी काढला नाही, तो तिथेच ठेवला गेला आहे. आणि याला किती 1/4 शेअर आपण दिलेला आहे प्रॉफिटमध्ये. ठीक आहे, असं प्रॉमिस केलेलं आहे. आता याच्यानंतर त्यांनी पहिलं आपण वाचून घेऊ की प्रिमायसेस वेअर टू बी व्हॅल्यूड ॲट 3,40,000 अँड फर्निचर अँड फिक्चर्स ॲट 20,800. अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स ऑफ 2,000 वॉज टू बी मेड. स्टॉक शूड बी रिव्हॅल्यूड ॲट 58,000. तर हे सगळं कशासाठी दिलं आहे इन्फॉर्मेशन? ही सगळी आपली रिव्हॅल्युएशन अकाउंटसाठी दिलेली आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं म्हणतो. हे दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये दोन्ही नावांपैकी कोणते तरी एक नाव तुम्हाला विचारू शकतात. तर बिलकुल सेम आहेत ते, त्यांचे फक्त नावं दोन आहेत. रिव्हॅल्युएशन अकाउंट आत्तापर्यंत आपण बनवत आलो तोच आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. त्यानंतर तिसरं दिलं आहे द लोन फ्रॉम बालू. आता बघा, इकडे तुम्हाला लायबिलिटी साईडला लोन फ्रॉम बालू दिलेलं आहे 40,000. तर हे 40,000 लोनचं काय केलं आहे म्हणतात, वॉज रिपेड थ्रू NEFT. म्हणजे बँकेमध्ये जेवढे पैसे आहेत त्याच्यातून हे जे बालूवरचं जे लोन होतं ते त्यांनी फेडलेलं आहे. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, जेव्हा हे कॅश ॲट बँक आपण त्याचं जेव्हा नवीन बॅलन्स शीटमध्ये आपण लिहू तेव्हा या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल की जसं कॅश आलेली आहे तशी कॅश कोणती गेलेली आहे, तर त्या गेलेल्या कॅशमध्ये आपल्याला लोन फ्रॉम बालूचा विचार करावा लागेल. आता बनवायचं काय आहे, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. तर आता मी तसंच म्हटलं, हे जरी तुम्हाला दिलेलं नसतं तरी तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट तर बनवायचंच आहे, नक्की कन्फर्म. त्यानंतर करंट अकाउंट जर त्यांनी लिहिलं नसतं तरी तुम्हाला माहिती पाहिजे की जर मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये करंट अकाउंट दिलेलं आहे याचा अर्थ तुम्हाला इथे सुद्धा करंट अकाउंटचे बॅलन्सेस जर दिलेले दिसत असतील तर तुम्हाला इथे करंट अकाउंट त्यांना बनवून दाखवायचं आहे. आणि कॅपिटल अकाउंट बनवून दाखवायची गरज नाही, बॅलन्स शीट आपल्याला शेवटची न्यू बॅलन्स शीट जी आहे ती बनवून दाखवायची. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने गणित अगदी सोपी आहे, फक्त इथे करंट अकाउंट आपल्याला बनवायचं आहे म्हणून थोडंसं ते वेगळं होतं. आता सगळ्यात पहिले आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बघूया. तर सगळ्यात पहिले आपण आखून घेऊया, ते आखून घ्यायचं. आता हा ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच आपला रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे. रिव्हॅल्युएशनचं अकाउंटचं काय रूल आहे की आपण जेव्हा डेबिट साईडचा विचार करतो, समजा जर एखाद्या ॲसेटची व्हॅल्यू कमी होत असेल किंवा लायबिलिटीची व्हॅल्यू वाढत असेल तर आपण ते डेबिट साईडला लिहितो. आणि क्रेडिट साईडला काय लिहितो, जेव्हा ॲसेट्सची व्हॅल्यू वाढत असेल आणि लायबिलिटीची व्हॅल्यू कमी होत असेल तर आपण ते क्रेडिट साईडला लिहितो. तर अशा हिशोबाने जे प्रॉब्लेम नंबर 1 आहे ॲडजस्टमेंट नंबर 1 आहे त्याचा हिशोब आपण तिथे करणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा तिथे दिलेलं आहे की प्रिमायसेस वेअर टू बी व्हॅल्यूड ॲट 3,40,000. तर म्हणजे याचा अर्थ काय की प्रिमायसेसची व्हॅल्यू 3,40,000 होती. हां, आता वरती बघा तुमच्या जर तुम्हाला दिसत असेल बॅलन्स शीट जर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवली तर प्रिमायसेस आहे 2,80,000. याचा अर्थ काय झाला आहे की प्रिमायसेस म्हणजे आपली जागा, आवार ज्याला म्हणतो, आपल्या मालकीचा आवार. तर यांच्या जे संस्थेच्या मालकीचा जो आवार होता त्याला आपण प्रिमायसेस म्हणणार. तर हा जो आवार आहे तो मागच्या वर्षी 2,80,000चा होता, आता त्याची व्हॅल्यू वाढलेली आहे 3,40,000 झालेली आहे. तर म्हणजे प्रिमायसेस आपली ॲसेट्स आहे आणि ॲसेट्सची व्हॅल्यू वाढलेली आहे. जर ॲसेट्सची व्हॅल्यू वाढत असेल तर ते आपण कुठे लिहितो, क्रेडिट साईडला लिहितो. तर बघा तुम्हाला क्रेडिट साईडला स्क्रीनवर दिसत असेल बाय प्रिमायसेस अकाउंट. आणि या दोघांचे डिफरन्स घ्यायचा असतो म्हणून 3,40,000 मायनस 2,80,000 तर ते येतं 60,000. तर ते आपण तिथे लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे, या हिशोबाने पुढचं बघूया. फर्निचर अँड फिक्स्चर ॲट 20,800. आता फर्निचर अँड फिक्स्चरची व्हॅल्यूसुद्धा चेंज झालेली आहे 20,800. मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये बघायचं फर्निचर अँड फिक्स्चरची व्हॅल्यू काय आहे 22,800 आणि आता ती झाली आहे म्हणतात 20,800. म्हणजे कमी झाली आहे की जास्त झाली आहे, कमी झाली आहे. कितीनी कमी झाली आहे तर ती झाली आहे 2,000 कमी. आणि जर एखाद्या ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होत असेल तर ती आपण डेबिट साईडला लिहित असतो. म्हणून हे बघा तिथे टू फर्निचर अकाउंट लिहिलेलं आहे आपण. जे मोठी अमाऊंट आहे 22,800मधून 20,800 मायनस केले तर तिथे 2,000 आपण लिहिलेले आहे. त्यानंतर प्रोव्हिजन ऑफ बॅड डेब्ट्स ऑफ 2,000 वॉज टू बी मेड. आता वरती बघा तुम्हाला प्रोव्हिजन ऑफ बॅड डेब्ट्स दिसत आहे का, नाही दिसत आहे. डेटर्समधून आपण ते मायनस करून दाखवत असतो नेहमी ॲसेट साईडला, पण आता तिथे वरच्या बॅलन्स शीटमध्ये दिसत नाही आहे. याचा अर्थ काय, ते 0 आहे. आणि या वर्षी ते म्हणतात आहे की 2,000 त्याच्यासाठी बाजूला ठेवा. म्हणजेच 0 आणि 2,000 म्हणजे डिफरन्स किती झाला 2,000. आणि जे RDD आहे, प्रोव्हिजन ऑफ बॅड डेब्ट्स म्हणजे काय RDD. हे जे RDD आहे हे आपली लायबिलिटी असते. ती लायबिलिटी मागच्या वर्षी 0 होती, या वर्षी ती 2,000 आहे म्हणजे लायबिलिटी वाढलेली आहे. मग लायबिलिटी जर वाढत असेल तर ती आपण डेबिट साईडला लिहितो. तर बघा तिथे लिहिलं आहे टू RDD अकाउंट 2,000. ठीक आहे. त्यानंतर स्टॉक शुड बी रिव्हॅल्यूड ॲट 58,000. स्टॉकची व्हॅल्यू बघा मागच्या वर्षी किती आहे 54,000 आहे आणि आत्ता ती रिव्हॅल्यूड झालेली आहे 58,000. म्हणजे मागच्या वर्षी 54,000, यावर्षी 58,000. म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू आपली वाढलेली आहे. जर ॲसेटची व्हॅल्यू वाढत असेल तर आपण ते क्रेडिट साईडला लिहितो. तर तिथे बघा दिसतंय तुम्हाला बाय स्टॉक अकाउंट आणि त्यांचा डिफरन्स घ्यायचा आहे 58,000 मायनस 54,000. तर तुम्हाला बघा बाय स्टॉक अकाउंट इथे दिसतंय 4,000. ठीक आहे. आता यानंतर अजून काही तिथे दिसतंय का कुठे की जे आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये टाकायचं आहे तर नाही. लोन फ्रॉम बालू जे आहे ते बालूशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे ते आपण इथे लिहिणार नाही. तर अशा रीतीने आपलं सगळे टोटल झाली. आता आपण टोटल करूया 60,000 प्लस 4,000 64,000. 64,000 परत इकडे लिहिले आपण दोन्हीकडे आणि मग त्याच्यातून ते वरचे 2,000 आणि 2,000 मायनस केले म्हणजे 4,000 मायनस केले तर ते झाले 60,000. हा 60,000 काय झाला प्रॉफिट झाला आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटचा. हां, आपल्याला डेबिट साईडला जर मिळाला तो प्रॉफिट असतो, क्रेडिट साईडला जर मिळाला असता तर तो लॉस असता. तर हा आपल्याला प्रॉफिट मिळालेला आहे 60,000. आणि हा 60,000 प्रॉफिट आपण काय करतो असतो या जुने जे ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांना तो वाटून देत असतो. तर त्यांचा ओल्ड रेशो आपल्याला बघायचा आहे 3:2 हा त्यांचा ओल्ड रेशो होता. तर मग आपण याचं कॅल्क्युलेशन कसं करू 60,000 गुणिले 3 भागिले 5. आता तुम्ही म्हणाल 5 कुठून आणले तर 3 आणि 2 5 होत असतात. तर पुन्हा प्रत्येक गणितात मी तुम्हाला हे सांगते की जेव्हा आपण पार्टनर्समध्ये काही वाटून देत असतो प्रॉफिट किंवा लॉस तर त्यांचा जो रेशो आहे त्या रेशोमधले जे 2 आकडे आहेत त्या दोघांचं प्लस करायचं आणि ते छेदामध्ये लिहायचं आणि त्याच्यातला पहिला आकडा वरती लिहायचा अंशामध्ये. म्हणजे 3:2 आहे 3 2
तर 3 + 2 करायचं 5, ते 5 आपण छेदामध्ये लिहू आणि जे 3 आहे ते वरती लिहू आपण अंशामध्ये आणि या 3/5ला आपण मल्टिप्लाय करूया 60,000 तर त्याचा आन्सर येतं 36,000. ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. तसंच विकासचं पण आहे. विकासचं 3:2 मध्ये 2 हिस्सा जो आहे दुसरा हिस्सा विकासचा आहे म्हणून 2/5 येईल आहे 2/5 आणि गुणिले 60,000 होईल तर ते येतात 24,000. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, हे जे 60,000 प्रॉफिट आलेला होता तो या राधा आणि विकास हे जे ओल्ड पार्टनर्स होते त्यांना तो वाटून दिलेला आहे. आता नॉर्मली आपण याच्यानंतर काय बनवत होतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनवत होतो. पण तेव्हा काय होतं, फक्त कॅपिटलची अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिसत होती. अशा वेळी आपण ते करत होतो. आता इथे त्यांनी काय म्हटलंय, करंट अकाउंट दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला करंट अकाउंट बनवायला सांगितलं. तर आता आपण करंट अकाउंट बनवूया. तर आता करंट अकाउंटमध्ये बघा, जो नवीन पार्टनर आहे त्याचा काही संबंध नसतो, कारण की तो अजून यायचाच आहे. त्याची अमाऊंट जी आहे ती अजून घेतलीच नाही आहे आपण, त्याच्यामुळे ते अजून आपण लिहिलेलं नाही. आपण करंट अकाउंट फक्त या दोघांचा बनवणार, राधा आणि विकासचा. सो पार्टनर्स करंट अकाउंट बघा, पर्टिक्युलर्स राधा विकास, पर्टिक्युलर्स राधा विकास हे आपण आखून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण हे जे बॅलन्सेस तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिसतात आहे की करंट अकाउंट राधा 2,400, विकास 2,800, तर हे इथे लिहून घ्यायचे आहे. तुमच्या बघा बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला ते बॅलन्सेस दिसतील आहे. तुम्ही म्हणाल कुठून आणले, तर ते जे आत्ता आपल्याला जी बॅलन्स शीट त्यांनी दिलेली आहे मागच्या वर्षीची, त्याच्यात बघा करंट अकाउंटचे राधा आणि विकासचे बॅलन्सेस दिलेले आहेत, ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर ते सगळ्यात पहिले आपण लिहिले. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बघा, क्रेडिट साईडला तुम्हाला दिसेल 2,400 राधाचे होते आणि विकासचे होते 2,800. त्यानंतर अजून आपण या करंट अकाउंटमध्ये आपण त्यांना काय देणार आहे की आपण हे कॅपिटल याच्यासाठी नाही लिहिलं, कारण की जेव्हा आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड करतो, ही फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे, याच्यामध्ये आपण कॅपिटलची अमाऊंट फिक्स ठेवतो. म्हणजे जी लावलेली आहे कॅपिटल, जे त्या तिघांचं आणलेलं आहे ते तसंच्या तसं ठेवतो, त्याला धक्का लावत नाही. बाकीचे ज्या गोष्टी या पार्टनर्सला मिळत असतात त्या दाखवण्यासाठी आपण हे करंट अकाउंट बनवतो आहे. ठीक आहे ना. तर सगळ्यात पहिले आपण मागच्या वर्षीच्या बॅलन्सपासून सुरुवात केली. आता अजून यावर्षी ॲक्च्युली त्यांना 80,000 कॅपिटल मिळालेलं आहे, पण ते कॅपिटल अमाऊंट आहे. ती कॅपिटल अमाऊंट आपण करंट अकाउंटमध्ये नाही लिहू शकत, म्हणून ओमनी जे आणलेलं 80,000 कॅपिटल आहे ते आपण इथे नाही लिहायचं आहे. पण त्यांनी 20,000 आपल्याला गुडविल आणलेलं आहे. गुडविल त्यांनी 20,000 आणलेलं. आता ह्या 20,000चं गुडविलचं आपण काय करत असतो, हे जे जुने ओल्ड पार्टनर्स आहे त्यांना आपण ते जुन्या रेशोमध्ये वाटून देत असतो. तर आता मग बघा, बाय गुडविल अकाउंट लिहिलं आपण, त्यांना मिळालेले पैसे ते आपण म्हणून क्रेडिट साईडला लिहितो आहे 20,000. आता 20,000ला वाटून कसं द्यायचं, आत्ताच जसं आपण वाटलं प्रॉफिट 3:2, म्हणजे 20,000 गुणिले 3/5 आणि 20,000 गुणिले 2/5. तर ते किती येतात, 12,000 आणि 8,000. तर बघा, राधाच्या अकाउंटमध्ये 12,000 आणि विकासच्या कॉलममध्ये आपण 8,000 लिहिलेले आहेत. त्यानंतर आत्ता जो आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट काढला त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला होता, तो प्रॉफिट आपण इकडे लिहून घेतलेला आहे की बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 36,000 आणि 24,000. जर लॉस झाला असता तर तो आपण डेबिट साईडला लिहिला असता. प्रॉफिट झालेला आहे म्हणून तो आपण क्रॉसमध्ये इकडे आणला क्रेडिट साईडला. ठीक आहे. अजून काही तिथे मिळालेलं आहे का त्यांना, तर नाही, अजून काही मिळालेलं नाही आहे. आपण टोटल करूया. तर इकडे विकासची टोटल पहिले बघा, तर विकासची टोटल आली आहे 34,800, तीच आपण इकडे लिहिली आणि इकडे काहीच मायनस करायचं नाही आहे म्हणून डायरेक्ट बॅलन्स कॅरेट डाऊनमध्ये 34,800 दिसतं आहे. राधाची पण आपण टोटल केली, 50,400 आली, तीच इकडे लिहिली डेबिट साईडला आणि तिथे मायनस करायचं काहीच नाही आहे म्हणून डायरेक्ट टू बॅलन्स कॅरेट डाऊनमध्ये 50,400. आता हे कुठे दाखवायचं आपल्याला, जेव्हा आपण न्यू बॅलन्स शीट काढू तेव्हा करंट अकाउंटचे जे बॅलन्सेस जसे मागच्या वर्षी त्यांनी दाखवले तसे या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला करंट अकाउंटचे जे बॅलन्सेस दाखवायचे ते हे दोन दाखवायचे. राधाचे दाखवायचे 50,400 आणि विकासचं दाखवायचं 34,800. ठीक आहे. तर हे झालं आपलं करंट अकाउंट. याच्यामध्ये तुम्हाला आता शिकण्यासारखं हे आहे की याच्यामध्ये कुठेही कॅपिटल अमाऊंट येत नाही असते. हे म्हणजे याचा जो प्रो फार्मा आहे हा बिलकुल कॅपिटल अकाउंटसारखाच असतो, पण याला करंट अकाउंट याच्यासाठी म्हटलं आहे कारण याच्यात कॅपिटलची एंट्री आपण करत नाही. कॅपिटल ॲज इट इज दरवर्षी वेगवेगळं म्हणजे आहे तेच आपण कॅरी करतो, त्याच्यामध्ये ॲड प्लस करत नाही आपण काहीच. आणि ज्या वस्तू या अमाऊंट ज्या मिळालेल्या अमाऊंट आहे त्याच्यासाठी आपण वेगळं दाखवण्यासाठी हा करंट अकाउंट बनवलेला आहे. ठीक आहे. आता आपण सगळ्यात शेवटी बॅलन्स शीट बनवूया. तर आता बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बॅलन्स शीट दिसत असेल, लायबिलिटीज अमाऊंट, ॲसेट्स अमाऊंट. आता बॅलन्स शीटमध्ये आपण काय करत असतो की मागच्या वर्षीचे जे न बदललेले जे बॅलन्सेस आहेत लायबिलिटी आणि ॲसेट्सचे ते ॲज इट इज ठेवतो
आणि जे बदल आपल्याला केलेला आहे, जो आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या वेळी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या वेळी आपण केला बदल, की काही ॲसेट्स कमी झाल्या, काही ॲसेट्स वाढल्या, तर हा जो बदल आहे तो बदल लक्षात घेऊन आपल्याला तिथे याची एंट्री करायची आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघा आपण कॅपिटल लिहून घेऊ. तर सगळ्यात पहिले लायबिलिटी साईड आपण कंप्लीट करू. लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल अकाउंट हेडिंग टाकलं. तिघांचेही कॅपिटल आपल्याला लिहायचे. आता तिघांचे कुठून लिहायचे, तर हा राधा, विकास, ओम, तुम्हाला 3 नावं दिसतात आहे. यांची कॅपिटल अमाऊंट कुठेही आपण चेंज करायची नाही आहे, कारण की हे करंट अकाउंट आपण इथे बनवलेलं आहे. म्हणजे फिक्स्ड कॅपिटल मेथड आपण इथे वापरतो आहे. म्हणजे कॅपिटलची अमाऊंट फिक्स ठेवायची. तर मागच्या वर्षीच्या ह्याच्यात जेवढं कॅपिटलची अमाऊंट आहे तीच तुम्हाला इथे ठेवायची आहे. तर राधाची किती आहे बघा, किती आहे 2 लाख, तर इथे बघा 2 लाख लिहिली आहे. विकासची किती होती मागच्या वर्षीच्या ह्याच्यात 1,20,000, तर इथे 1,20,000 लिहिली आहे. आणि ओम या वर्षी आलेला, त्यांनी किती कॅपिटल आणली 80,000, तर त्याचे 80,000 आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर करंट अकाउंटचे बघा आत्ता जे आपल्याला दोघांचे आपल्याला बॅलन्सेस मिळाले होते, राधा आणि विकासचे, ते आपण लिहून टाकले. करंट अकाउंट हेडिंग टाका. राधाचं होतं 50,400 आणि विकासचं होतं 34,800. याच्याशिवाय तिथे बघा मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये तुम्ही बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की लोन फ्रॉम बालू हे 40,000ची अमाऊंट आहे. ही तिथे दिसली होती, पण आता आपण इथे दाखवलेली नाही आहे. का बरं नाही दाखवली आहे? कारण की त्यांनी म्हटलं आहे की द लोन फ्रॉम बालू वॉज रीपेड थ्रू NEFT. म्हणजे बँकेत जे पैसे होते, बँकेत जेवढे पैसे जमा झाले याच्या येण्यामुळे ओमच्या, त्या पैशामधून बालूचं जे 40,000चं लोन आहे ते आपण फेडून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ती अमाऊंट इथे परत येईल का? नाही येणार, कारण ते आपण फेडून टाकलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय दिसतंय, क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्स 12,000 आहे. क्रेडिटर्सवर काहीच ॲडजस्टमेंट नव्हती, म्हणून त्याची किंमत ॲज इट इज आपल्याला लिहायची आहे. क्रेडिटर्स 12,000. तर अशा रीतीने आपण लायबिलिटी साईड कंप्लीट केली. आता ॲसेट साईडकडे येऊया. सगळ्यात पहिले बघा मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये प्रीमायसेस होतं, ते प्रीमायसेस लिहून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये चेंज होता. त्यांनी म्हटलं होतं मागच्या वर्षी 2,80,000 आहे आणि यावर्षी किती आहे, त्या ॲडजस्टमेंटमध्ये बघा किती आहे, 3,40,000 आहे. मग आपण किती वाढवले होते, ते चेंज आपण किती दाखवला होता, 60,000 वाढ दाखवला होता. मग ते तसं दाखवायचं तिथे आपल्याला की प्रीमायसेस 2,80,000. आतल्या कॉलममध्ये ॲड ॲप्रिसिएशन, APPRE मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. जसं डेप्रिसिएशन तसंच ॲप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजे व्हॅल्यू कमी करणे, ॲप्रिसिएशन म्हणजे व्हॅल्यू वाढवणे. तर आपण ती व्हॅल्यू वाढलेली व्हॅल्यू आहे म्हणून आपण त्याला ॲप्रिसिएशन लिहिणार 60,000 आणि त्यांची टोटल बाहेर दाखवली आहे 3,40,000. त्यानंतर दुसरं बघा फर्निचर अँड फिक्स्चर. ते किती होतं मागच्या वर्षीच्या याच्यात 22,800 आणि या वर्षीच्या याच्यामध्ये आपल्याला या वर्षीच्या ॲडजस्टमेंटमध्ये दिसतं आहे 20,800. म्हणजे फर्निचर अँड फिक्स्चरची व्हॅल्यू काय झाली आहे, कमी झाली होती. कितीनी झाली होती, 2,000 आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये लिहिलं होतं. तर मग जी व्हॅल्यू कमी झाली म्हणजे ते काय झालं होतं, डेप्रिसिएशन झालं. म्हणून आपण लिहिलं फर्निचर अँड फिक्स्चर 22,800 लेस डेप्रिसिएशन 2,000 आणि मग बाहेर मेन अमाऊंट दाखवली 20,800. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला जे अमाऊंट तुम्ही कमी किंवा जास्त केली तिथे ॲड आणि मायनस करून दाखवायचं आहे. प्रोव्हिजन ऑफ बॅड त्या स्टॉक तिसरं दाखवलेलं आहे 54,000. आता बघा स्टॉकची व्हॅल्यूसुद्धा आपण चेंज केली होती. स्टॉक शुड बी रिव्हॅल्यूड ॲट 58,000. तर बघा स्टॉक आपण आधी 54,000 लिहू. ॲड ॲप्रिसिएशन, कारण व्हॅल्यू वाढलेली आहे. 54,000 अधिक 4,000 बाहेर 58,000. त्यानंतर आहे तिथे बघा मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटमध्ये डेटर्स 18,200. तर आपण डेटर्स 18,200 लिहिलं. त्यांनी म्हटलं आहे 2,000 त्याच्यावर RDDची प्रोव्हिजन करा. तर लेस RDD केलं आपण. 18,200 मायनस 2,000 इज इक्वल टू 16,200. ठीक आहे. आणि त्यानंतर कॅश ॲट बँक. आता कॅश ॲट बँक होतं मागच्या वर्षी 2,200. आता या 2,200 ॲज इट इज तशीच राहील का कॅश बँकेमधली? नाही, कारण की यावर्षी आपल्याला काय काय मिळालेलं आहे, तर 80,000 कॅपिटल मिळालेलं आहे ओमचं आणि 20,000 त्याचं गुडविलचे मिळालेले आहे. हे तर मिळालेले अमाऊंट आहे. प्लस याच्यातून काही मायनसही झालेले आहे. मायनस काय झालेले आहे, आत्ता मी मगाशी म्हटलं होतं की लोन फ्रॉम बालू वॉज रीपेड थ्रू NEFT. NEFT म्हणजे काय, असे जे पेमेंट्स जे बँक एका खात्यातून दुसऱ्या खात्यात डायरेक्ट ट्रान्सफर करू शकतो आपण, NEFT करतो. तर त्याला आपण NEFTचं आजकाल ऑनलाईन जे आपण पेमेंट्स करतो किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करतो या बँकेच्या खात्यातून त्या बँकेच्या खात्यात, तर अशा पद्धतीच्या ट्रान्सफरला NEFT म्हणतो. तर लोन फ्रॉम बालू जे आहे ते आपण या बँकेच्या अकाउंटमधून कट केलेलं आहे. तर ते 40,000 आपल्याला याच्यातून मायनस करायचे आहेत. तर बघा तुम्हाला 80,000 अधिक 20,000 अधिक 2,200. 80,000 कोणते, कॅपिटलचे.
20,000 कोणते गुडविलचे, म्हणजे 80,000 अधिक 20,000 किती झाले 1,00,000. आणि आदल्या मागच्या वर्षीच्या बँकेमध्ये जे किती उरली होती कॅश 2,200, म्हणजे ती टोटल झाली 1,02,200. याच्यातून आपण 40,000 मायनस करणार आहे, लोन बालूचे कट करणार. तर 1,02,200 मधून 40,000 गेले तर ते किती राहिले 62,200. ठीक आहे. तर आता बघा कॅश ॲट बँक 62,200. तुम्ही म्हणाल कॅश एवढी कुठून आली, तर हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला तिथे करायचं आहे. तर अशा पद्धतीने बॅलन्स शीट आपली कंप्लीट झालेली आहे. मागच्या वर्षीचे सगळे बॅलन्सेस आपण घेतले, टोटल करून टाकायची. टोटल आली 4,97,200 दोन्ही साईडची. त्याच्यामुळे आपले बॅलन्स शीट क्लिअर झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे गणित तुम्हाला करायचे आहेत. आता हे सगळ्यातलं लास्ट गणित आहे. हे झाल्यावर तुमचा हा चॅप्टर संपतो. पुढचा चॅप्टर मी सुरू करीन. याच्यातले बाकीचे उरलेले मधले जे काही सोडले आहेत प्रॉब्लेम ते रिपीटेड त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट्स होत्या, म्हणून मी त्या घेतल्या नाही. त्या तुम्ही सॉल्व करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.